तर पुण्याच्या मुळशी तालुक्यातील मुलखेड या ठिकाणी खंडोबा मंदिरातील शिवलिंगाची अज्ञातानं तोडफोड केली आणि चोरी केली। या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला। दरम्यान शिवलिंग विटंबना प्रकरणात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झालाय। ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या मदतीने हे शिवलिंग मंदिर परिसरातच सापडले आहे। पुण्याजवळील मुळशी तालुक्यामधील मुलखेड गावामधील याच खंडोबा मंदिरातून ही प्राचीन अशी शिवलिंग जी आहे ती तोडून चोरून नेल्याचा प्रकार जो आहे तो या ठिकाणी घडला होता। ते शिवलिंगाचा भाग जो आहे तो अखेर ग्रामस्थ असतील किंवा पोलीस असतील यांच्या अथक प्रयत्नानंतर शोध मोहिमेनंतर या ठिकाणी सापडलेला आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी मुख्य शिवलिंग जे आहे ते त्या ठिकाणी आहे। त्या ठिकाणचे हे शिवलिंगाचा तुकडा जो आहे तो काढल्यानंतर हे मोठं पाण्याचं दगडी भांड जे आहे ते त्यावर टाकलं होतं, जेणेकरून ही घटना जी आहे ती उघडकीस येऊ नये। अखेर ही शिवलिंग जे आहे ते सापडलेलं आहे। आपण पाहू शकतो की अनेक ग्रामस्थ जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। 2 दिवसापासून जी आहे ती ही शोध मोहीम जी आहे ती सुरू होती। या ठिकाणी कुठल्या तरी माथे फिरूचं हे काम जे आहे ते असण्याचा प्राथमिक अंदाज जो आहे तो आता पौड पोलिसांनी या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आपल्याला एकूण पाहायला मिळतं। रणजित जाधव, TV9 मराठी, मुळशी, पुणे। 2 दिवसापूर्वी आमच्या या मुलखेड गावामध्ये हे पांडवकालीन खंडोबा मंदिर असून त्यामध्ये काही चुकीच्या प्रवृत्तीने या मंदिराच्या लिंगाला तोडल्याच्या नंतर आज या ठिकाणी 2 दिवसापासून पोलीस अधिकारी संपूर्ण टीम सहित आज आमच्या मुलखेड गावामध्ये दिवस रात्र थांबून आज त्यांनी आज सकाळी 7:30 वाजता संपूर्ण डोंगराचा भाग पिंजून काढून आज आमच्या डोंगराच्या पायथ्याशी हे शिवलिंग मिळून आलेलं आहे। ह्या प्रवृत्ती जर वाढत चालल्यात ह्यांना कुठंतरी कठोरातली कठोर शासनाने शिक्षा व्हावी। नक्कीच शासन त्या अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांना पकडीन, शिक्षा